नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। अंड्याची रेसिपी खूप आहेत, त्यातलीच ही एक अंडा लवबदार रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चवीला तर भन्नाट लागते, घरी पाहुणे आले तर ही रेसिपी जरूर ट्राय करा। एक चपातीऐवजी 2 चपाती तुम्ही नक्की खाल। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक पसरट कढई घेतलेली आहे। इथे तुम्ही पसरट भांडं घ्यायचं आहे, कोणतंही चालेल। त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल घातलेलं आहे। 4 ते 5 काळी मिरी, 4 हिरवी वेलची, तमालपत्र 2, अर्धा चम्मच जिरे घालून व्यवस्थित हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत खडे मसाले। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत। या रेसिपीसाठी कांदा जास्त लागतो। कांदा व्यवस्थित परतून होत आहे तोपर्यंत एक आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर, 1 इंच आलं आणि 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। लसूण इथे सोलून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत। इथे मी 20 मिनिटांसाठी काजू भिजत ठेवलेले होते। 10 ते 15 इथे मी काजू घेतलेले आहेत आणि छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटण इथे मी तयार करून घेतलेला आहे। कांदा सुद्धा छान असा परतून झालेला आहे। आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर पाव चम्मच हळद, 1 चम्मच जिरा पावडर, भाजलेले जिऱ्याची पावडर घालायची आहे, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच धनिया पावडर आणि 2 चम्मच इथे मी तिखट घातलेला आहे। मसाले छान असे तेलामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये वाटण घालून घ्यायचं। वाटण सुद्धा व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं। 1 ते 2 मिनिटांमध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये कसुरी मेथी 1 चम्मचभर घालायची आहे। कसुरी मेथी थोडीशी गरम करून घालायची, म्हणजे त्याचा फ्लेवर छान असा उतरतो या रेसिपीमध्ये। 2 चम्मच दुधावरची मलाई घातलेली आहे, फेटून घालायची आणि फ्रेश क्रीम इथे तुम्ही वापरलात तरी सुद्धा चालणार आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालून घेते। जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्येच थोडंसं पाणी घालून इथे मी तेच पाणी घालून घेतलेलं आहे। थोडीशी ग्रेव्ही हवी आहे, त्यासाठी इथे मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे। तुम्हाला अजून जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही इथे पाणी वाढवू शकता। अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनिटांनंतर मस्त अशी आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यामध्ये अंडी घालायची आहेत। तर एका वाटीमध्ये एक अंड असं फोडून घ्यायचं आणि मग ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। थोडंसं अंतर सोडून घालायचं अशा पद्धतीने। इथे मी 4 अंडी घालून घेते। आता यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे दिसायला मस्त दिसते। वरून थोडेसे मीठ भुरभुरायचं आहे, चवीला खूप छान लागते। आता असेच झाकण मारून ठेवायचं अंड शिजेपर्यंत। आणि इथे मस्त असं आपलं अंड सुद्धा छान असं शिजलेलं आहे। अंडा लवबदार मस्त असं दिसत आहे, खायला तर मस्त लागतं हे। 1 चपातीऐवजी 2 चपाती तुम्ही नक्की खाल। इथे तुम्ही चपाती, भाकरी किंवा ब्रेड सोबत अंडा लवबदार खाऊ शकता। अप्रतिम चवीचे होते। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।